गावठी आमच्याकडे चिकन पण भेटतं आणि दुसरं पण काहीतरी भेटतं. त्यातलं तुम्हाला ते लागेल ते आम्ही देऊ. आणि बघा, मी सांगितलं की सर्वप्रथम ढोलकी आपण वाजवला. कुठे बोलावं काय बोलावं हे बुवाला अजिबात कळत नाही. हो ना बुवा? आणि काहीतरी जोक पण सांगितला. खिडकीतून बाहेर बघत होते, कोंबडी कवाड घालतात. कोंबडी कवाड घालतात. आणि मी त्या बाईंना काय म्हटलं, बरोबर आहे, कोंबडीच कवाड घालणार ना, मग काय तुम्ही घालणार? आता मला सांगा, यात लॉजिकली व लॉजिकली, सेमी इंग्लिश म्हणून इंग्लिश म्हटलं, लॉजिकली काय मी चुकीचं बोललीये का? कुठे बोलावं काय बोलावं काहीच कळत नाही, काहीच संबंध नाही. लॉजिकली मी बरोबरच बोलले की तुम्हाला घालता असेल तर तुम्ही घाला, बरोबर ना? तर लॉजिकली बुवा मी फार बरोबर बोलले. आणि अजून काहीतरी मीटरचं मी जो जोक मारला त्यावरती बुवानी सांगितलं की जनरेटर लागला तर तुमचा घेऊ म्हणून. बुवा, जनरेटर मी तुम्हाला म्हणून सांगितलं की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. जनरेटर आपण केव्हा यूज करतो? सेमी इंग्लिश. जनरेटर आपण केव्हा वापरतो? मगाची लाईट गेली, ती लाईट गेली आणि जेव्हा लाईट जाते तेव्हा आपण जनरेटर लावतो. हा सॉरी, इन्व्हर्टर लावतो. इन्व्हर्टर, जनरेटर, दॅट इज दॅट, दोन्ही सेम, दोन्ही सेम. ते दोन्ही एकच काम करतं. मेकॅनिकल पॉवरला इलेक्ट्रिकल करतं. म्हणजे आमच्या भाषेत सांगायचं झालं तर तो आपण कधी लावतो? जेव्हा लाईट जाते, बरोबर ना? जेव्हा मीटर पण बंद पडला, वायर पण बंद पडली, बिलच चाललं नाही तर करायचं काय? तर जनरेटरचा यूज बुवा तेव्हा होतो. त्यामुळे ह्याचा फार दूर संबंध आहे, काही संबंध नाही. म्हणून मी तो एक जोक मारला, तो साधा आणि सरळ जोक होता. यात तुम्हाला असं वाईट बोलण्यासारखं काहीही नव्हतं. आता तुम्ही बोललात ना की दोन अर्थ घेतले जातात, वाईट आणि चांगलाही, तो तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता. पण जो मी सांगितला तो माझ्या फील्डनुसार म्हणजे मी जे शिकते त्यानुसार तो बरोबर आहे. आणि तुम्ही जो घेतलात तो तुमच्यानुसार कोणता आहे ते आता मला माहित नाही. आणि शुभविवाह योग्य वेळी झाला तरी बरोबर असतं. बरोबर आहे बुवा? कारण आजकाल फार उशिरा लग्न करायची पद्धत आहे. आणि मुलींना आजकाल काय, मुंबईत शिकणारा मुलगा हवा असतो, मुंबईत राहणारा मुलगा हवा असतो. आणि नुसता राहणारा नाही तर त्याचा एक फ्लॅट पण स्वतःचा असावा, चांगला नोकरी धंद्याला असावा, ही आजकालच्या मुलींची अपेक्षा असते. पण बुवा, ही अपेक्षा देखील काही चुकीची नाहीये. कारण आजकालची आपली स्त्री ही शिकतेय. आणि जर स्त्रिया शिकतायत तर त्यांच्या तोला मुलानुसार, ते ज्या शिकतायत त्यांच्या तोला मुलानुसार जर त्यांना मुलगा पाहिजे असेल तर त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. तर आजकालची अशी ही पिढी आहे, लवकर लग्न केलं पाहिजे. व मी लग्न लावून टाकलं मी जवळपास. माझं हळद पण झाली, पाठवणी पण करून द्यायचा विचारात होतात काय. तर जेव्हा माझं लग्न होईल पहिली पत्रिका बुवा तुम्हाला देईल. फक्त प्रेझेंट तेवढं घेऊन या. जेवढे आजच्या बारीला पैसे घेतले आहेत तेवढं प्रेझेंट दिलात तर बरं होईल. पण बुवा कंजूस मग ती चूस. बुवा देणार तेवढे. बघितला हा प्रकार. बुवा देणार तेवढे. आता मान डोलवलं. सिंधुदुर्गात येऊ होया. सिंधुदुर्गात येऊ होया. आता
तुम्हाला एक खेळू आणखी नसतं तर विचार केला असता. तुम्हीच सांगितलं की मला पण नेमक्या 2 पोरी, आता करणार काय? नाहीतर मग सासू सुनेचं डबलवारी बघायला भेटली असती. जंगी सामना घरात पण आणि इकडे पण. व तुम्हाला भरपूर आवडले, एकदम मनात भरले. बुवाची स्माईल बघा. व मी कोलगेटची ऍडव्हर्टाईज करते, तुम्ही करता ते शाईन मशीन नाही ना? नाही कसं, आता ज्या आजी वगैरे असतात, म्हणजे ज्या वयस्कर माणसं असतात, त्यांना सवय असते शाईन मशेरी वगैरे लावायची, बरोबर ना? तर म्हणून विचारलं. तसं तुला पण आमचं काय कमी व्हायचं नाहीये, हो ना? बघा हसतायत किती सुंदर. आणि बुवा तुम्ही थोडंसं नजर कमजोर आहे की मला समजून नाही, कारण तुम्ही मला गोरी म्हटलात म्हणून विचार केला थोडासा. अरे पांडुरंग सावळाच होता ना, बरोबर ना? मी पण काय गोरी नाहीये, म्हणून मला थोडंसं पटकन असा आनंदही झाला आणि थोडासा विचारही केला की नक्की मलाच म्हटलेत ना. म्हणून कसं फारसं कोण गोरं म्हणत नाही हो, सावळी माणसं आम्ही. पण तुम्हाला मी आवडले फारच. घेऊन चला कधीतरी जेवायला वाढा. आणि बुवांनी सांगितलं की आमच्याकडे जेवायला या. पण बघा बारी होती, आमच्या घराच्या शेजारीच एक मंदिर आहे स्वामींचं, तर तिथे बारी होती बुवांची आणि ऋतुजा माळेकर बुवांची, दोघांची बारी होती. आणि मी घरी बोलवलं दोघांना देखील. पण तेव्हा बुवांनी काय सांगितलं, नाही हा बुवांना घेऊन जा, मला आता बारीला उशीर झालाय, त्यामुळे बघूया थोडा विचार करते. पण शेवटपर्यंत काय बुवा आलेले नाही. आता बोलवते, अतिथी देव भव, या जेवायला पण देते, तो भर देते, मसाले भात देते, काय तो खा. फार तर शिरा आवडला ना काकांकडचा, काकांकडचा शिरा पण द्यायला सांगते, वाटल्यास भजी पण देते, दाबून खा, एकदम गोल मटोल. हे मध्ये गाणं फेमस झालं होतं माहिती आहे ना? तर बुवा एकदम भारी आहे. आपली लाट घरी तिच्या मायला सगळंच लय भारी, असं काहीतरी बुवा म्हटलं. पण बुवा तू असशील भारी, पण तू तुझा घरी. आणि रत्नागिरी करणार तुम्ही काय? तुम्ही रत्नागिरीचा हापूस नाही, देवगडचा हापूस. हे देवगडची माणसं रत्नागिरीत येतात आणि आपल्याला बोलतात. पण बुवा रत्नागिरी सिंधुदुर्ग हे आत्ता वेगवेगळं झालंय, यापूर्वी ते दोन्हीही एकत्रच होते. त्यामुळे रत्नागिरीचा हापूस काय, देवगडचा हापूस काय. पण तरी जो तो येतो तो म्हणतो काय, नाही रत्नागिरीचा हापूस, आम्ही म्हणणार रत्नागिरीचा हापूस, ते म्हणणार देवगडचा हापूस, बरोबर ना? पण आता या दोघींपेक्षा ते दुसरे आंबे असतात बघा, थोडेसे मोठे असतात, कच्चेच खातात. कुठला आंबा? तोतापुरी आंबा, बरोबर विचारात. तर तो तोतापुरी आंबा पण आजकाल या आमच्या भांडणामध्ये थोडासा पुढे येतोय. तोतापुरी आंबा आजकाल लोक खायला लागले आणि झाडं पण लावायला लागले, स्वस्त मिळतो. हा बॉयलर कोंबडी पण बुवा स्वस्त मिळतो म्हणजे. आता मला सांगा, जे स्वस्त मिळतंय त्याची मागणी जास्ती असते की नाही, आणि जे महाग आहे ते सामान्य माणसाच्या खिशाला परवडतच नाही. त्यामुळे बुवा आपल्याला परवडणार नाही. पण काय नाही बुवा, तुम्ही मला परवडाल. ते काय मग अशी सांगितलं नाही की ओवी बुवांच्या लक्षात राहिली नाही, पण पीठ कसं पाडायचं हे बुवांनी बरोबर लक्षात ठेवलं नाही. पण पीठ पाडायला काय जमलेलं नाही. आता मला सांगा, त्या जात्यावरती जो काय तो खुटा आहे तो पकडला
आणि गोल गोल फिरवलं तर माझ्या शरीरयष्टीनुसार किती जोर लागेल हो? स्वतःच सांगितलं की मी बारीक आहे, किती जोर लागणार? मी तो धरून फिरवे फिरवे फिरवेपर्यंत मला घाम येईल, पण तुम्ही असा पकडलात गोल 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 झालं, पीठ पाडलं धष्टपुष्ट. बरंच काय 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 बुवा बोललाय. आणि काय रत्नागिरीची बिटकी, पण बुवा तुला कशी उडवेन कुटकी सरशी समजणार पण बघ. शांत बसलेल्या वाघिणीला दुबळी समजू नकोस, शांत बसलेल्या वाघिणीला दुबळी समजू नकोस. फाडून खाईल ती, तिच्या नादाला लागू नकोस. फाडून खाईल ती, तिच्या वाटेला जाऊ नकोस. रसगुल्ला रसगुल्ला. खरंच बोल शांत झाले. असंच राहावं, असंच छान दिसतं. हसताना तुम्ही छान दिसता, हसता छान दिसता. फक्त तेवढं वेळेच बघितलं असतं तर बरं झालं असतं. पुढच्या एखाद्याला लवकर या, म्हणजे येताना घरी पण याल. तर बघा, एक गाणं सादर करते. बघा, आपली आई ही सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या पाठीशी जर कोणीही नसेल तर आपली आई आपल्या पाठीशी नेहमी, आई आणि वडील आपल्या पाठीशी ते सदैव उभे राहतात. आणि आज मी जे भजन करते, माझं कुठेही भजन असलं की माझ्यासोबत माझे मम्मी पप्पा दोघं देखील माझ्यासोबत येतात आणि त्यांच्यामुळे मी माझं भजन करू शकते आणि हा कोरस वर्ग. तर बघा, आपली आई ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि बुवा, मगाशी जो तुम्हाला प्रश्न पडला की मी घरात काय काम करते नाही करत, जे काय माझे हात दाखवायला लावले, ही फार पूर्वीचा काळी प्रथा होती. मुलीला जेव्हा बघायला यायचे तेव्हा माहिती ना, चालायला लावायचे, पाय बघायचे, हात बघायचे. तसं काहीच वाटलं मला ते थोडंसं. पण जरी हात माझे तुम्हाला मुलायम दिसले तरी माझ्या मम्मीला विचारू शकता, की तुम्हाला सांगेल की मी घरात काय काम करते नाही करत. पण जर असं म्हणालात नाही मला पटत नाहीये, तू आमच्या घरात येऊन कर, तर ते काही जमणार नाही. त्यासाठी सून केलं असतं तर विचार केला असता, पण आता तोही होऊ शकत नाही. तर जेवायला या, स्वतःच्या हाताने जेवण करून देईल. सासूला नाही जमलं पण मैत्रीण म्हणून तरी नक्की येईल. तर गाणं सादर करते. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीव
मंगेश मनोहर खास याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि बुवा तुमच्यासाठी त्यांनी सांगितलंय की याला प्रत्युत्तर द्या. ते काय बुवा फसल्यास प्रत्युत्तर मिळणार मला माहिती आहे. 25 वर्षाचा अनुभव. बुवा राग आहे ना? काही बोललेलं नाहीये खरंच, काही बोललेलं नाहीये. आणि बुवांनी सांगितलं की पवार आणि परब जर अगोदर बुवांच्या बाऱ्या बघितल्या असाल तर तुम्हाला समजलं असतं, हो ना? लग्ना अगोदर फार वेगळ्या बाऱ्या करायच्या बुवा, म्हणजे एकदम फर्स्ट क्लास बतावणी वगैरे होती. समोरच्या बुवाची पिठला पुरी. पण आता बुवा कसं शांत झालाय. जसं बघा माणसाचं वय वाढतं आणि माणसाच्या डोक्यावरचे केस पिकतात तेव्हा माणसाला थोडंसं शांत व्हावं लागतं. आणि तसंच माणसाचं वय वाढलं की त्याच्या पाठीमागे अनेक व्याप देखील असतात. मग त्यांचं मुलाबाळांची लग्न हा सगळा व्याप वाढतो, माणसावर जबाबदाऱ्या वाढतात आणि त्यामुळे माणूस थोडासा शांत होतो. वयानुसार हे खरोखर होतं. हा तुम्हाला टोमणा नाहीये, खरंच वयानुसार खरोखर माणूस शांत होतो. अभंग सादर करते. बघा, कोणतंही शुभ कार्य असलं की सर्वप्रथम आपण गणेशाची आराधना करतो. तर मी गणपतीचा अभंग सादर करते. आणि अजून एक सांगायचं राहून गेलं बुवा, तर ढोलकीचं जे काही मी सांगितलं, तर बघा जेव्हा पूर्वीची भजनं व्हायची, परशुराम बुवा पांचाळ, कदम बुवा यांची भजनं व्हायची, माझ्या माहितीनुसार त्यावेळी सुस्वागतम वगैरे जे काही फारसं सुरुवातीपासून हे फारसं नाही व्हायचं आणि झालं तरी ते थोडक्यात व्हायचं. हा मामा आमचे म्हणतात की व्हायचंच नाही म्हणून. आता तेव्हा मी तर नव्हते त्यामुळे मी त्यांची भजनं बघितलेली नाहीये, पण माझ्या माहितीनुसार तेव्हा
नाही व्हायचं आणि झालंच तरी 4 लोकांना सांगितलं जायचं की भजनाला सुरुवात होतीये आणि त्याच्यानंतर करमणूक म्हणून पहिली पेटी वाजवली जायची. पेटीवरती नोटेशन म्हणा किंवा म्युझिक म्हणा, ऑर्केस्ट्रा, कदम मोहनचा ऑर्केस्ट्रा खूप फेमस होता, तर तो ऑर्केस्ट्रा वाजवला जायचा आणि त्या ऑर्केस्ट्राला सुद्धा सर्वप्रथम पखवाज किंवा तबला वाजवला जायचा. तर बुवा काय बोलावं, कसं बोलावं, कुठे बोलावं, कधी बोलावं हे मला खूप चांगलं समजतं. आणि कसं आहे, मी का तुम्हाला म्हटलं, कारण त्यावेळेस ही ढोलकी वाजवली जायची नाही. मग ते तुमचं सुस्वागतम असू देत किंवा म्युझिक असू देत, त्यावेळी देखील म्युझिक, नोटेशन, ऑर्केस्ट्रा जे काही तुम्ही म्हणाल ते त्यावेळी देखील होतं, पण त्याला सुद्धा पखवाज नाहीतर तबलाच वाजवला जायचा. म्हणून मी म्हटलं बाकी वेळेत तेवढे बघूया. गणपती गणरा गणरा गणपती गणरा